नमस्कार. आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रम सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे. या आठवड्याचा विषय मुलांची काळजी घेणे. मुलांसोबत वेळ घालवा, त्यांचे ऐका, त्यांच्यावर प्रेम करा आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या. त्यांना निरोगी अन्न, सुरक्षित वातावरण आणि स्वावलंबी कसे राहायचे ते शिकवा. या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया. चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1, स्वागत आणि खेळ. आता सर्व मुलांचे नमस्ते करत स्वागत करा. यानंतर स्वच्छता तपास. आता सर्व मुलांची जागेवर उभे राहून नमस्ते टीचर म्हणत उपस्थिती घ्या. या मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2, खेळा आणि शिका. आता गोलात बसून एक नवीन मैत्री गोष्ट सांगा. पुढे तंत्रज्ञान, साधनाची ओळख आणि उपयोग समजावून सांगा. आता ध्वनीचा अंदाज लावा, ओळखा आणि फरक सांगा. आता मुलांना त्यांच्या आजूबाजूच्या परिसराचे वर्णन करण्यास सांगा. यानंतर वर्गीकरण, रंग, आकार आणि मापाच्या आधारे. ब्लॉक 3, प्रतिबिंब आणि निरोप. यानंतर बाहेर जाऊन पोसंपा भाई पोसंपा खेळ खेळा. आता सर्व मुलांना गोलात बसवा. आज आपण काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा. घरी मजेदार खेळ. विश्वसनीय प्रौढांच्या चित्रांच्या मदतीने मुलांना सुरक्षित वातावरण तयार करण्यामध्ये सहभागी करा आणि सुरक्षित वातावरणाचे महत्त्व समजावून सांगा. चला पाहूया बुधवारी आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1, स्वागत आणि खेळ. आता सर्व मुलांचे टाळी देत स्वागत करा. यानंतर स्वच्छता तपासणी करा. आता सर्व मुलांना जागेवर उभे राहून यस टीचर बोलण्यास सांगा. आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2, खेळा आणि शिका. आता गोलात बसून मैत्री गोष्ट सांगा. आकार, टॅनग्राम बरोबर खेळा आणि विविध आकार तयार करा. आता मेमरी गेम, गोष्टी, शब्द, पॅटर्न लक्षात ठेवा. आता मजेदार चित्र, ओळीवर कापणे, फाडणे. यानंतर जोरात किंवा हळू, आवाज ओळखा, फरक करा. ब्लॉक 3, प्रतिबिंब आणि निरोप. पुढे बाहेर जाऊन बॉटल पाडा खेळ खेळा. आता सर्व मुलांना गोलात बसवा. आज आपण मिळून काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा. घरी मजेदार खेळ, अंक शोधा. घराभोवती अंकांची कार्डे लपवा. मुलांना ती कार्ड शोधायला सांगा. मिळाल्यानंतर अंक मोठ्याने बोलायला आणि क्रमाने लावायला सांगा. चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1, स्वागत आणि खेळ. सर्व मुलांचे गुदगुल्या करत स्वागत करा. यानंतर स्वच्छता तपासणी करा. आता सर्व मुलांची जागेवर उभे राहून यस मॅडम म्हणत उपस्थिती घ्या. आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2, खेळा आणि शिका. आता हत्तीदादा बालगीत घ्या. आता निवडा काय वेगळे आहे आणि काय समान आहे. आता ऋतू, नावे आणि वैशिष्ट्ये स्पष्ट करा. यानंतर चला नाचूया. शरीराच्या हालचालींचे पॅटर्न बनवा आणि संगीताच्या तालावर नाचा. आता नैसर्गिक गोष्टी ओळखा आणि त्यांचे वर्णन करा. ब्लॉक 3, प्रतिबिंब आणि निरोप. यानंतर बाहेर जाऊन क्रिकेट खेळा. सर्व मुलांना गोलात बसवा. आज आपण काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आणि ECE दिवस साजरा करा. घरी मजेदार खेळ. ऋतू, मुलांना ऋतूनुसार कपडे किंवा खाण्याच्या वस्तूंची चित्रे काढायला सांगा. उदाहरणार्थ उन्हाळ्यात आईस्क्रीम आणि हिवाळ्यात स्वेटर. आज आपण मुलांची काळजी घेणे या विषयाची माहिती घेतली. पालकांनाही या विषयाची माहिती द्या. मुलांसोबत घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा. धन्यवाद.